नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी महेश गडाख पुनश्च एकदा आपली कृषीरत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. बघा, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन 2025-26 या संबंधी महत्त्वाची अपडेट अवेलेबल झालेली आहे. तर जे काही BSc ॲग्रीचं ॲडमिशन शेड्यूल होतं ते थोडंफार एक्सटेंड झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे 17 जुलैला शेवटची डेट होती फॉर्म भरण्याची. आता त्यामध्ये मुदतवाढ भेटलेली आहे. बऱ्याच महाविद्यालयांनी CET सेलला विनंती करून ती मुदतवाढ मिळवलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याचे राहिलेले असतील तर त्यांनी आता या संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि आपले फॉर्म्स जे काही बाकी असतील ते भरून घ्यायचे आहे. तर बघा, महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत आता, ही जी अपडेट आलेली आहे, ती 21 तारखेला आलेली आहे. तर आता सर्व तारखा सुधारित वेळापत्रक जे की ते अवेलेबल झालेलं आहे. आणि असंच काही जर चेंज ॲडमिशन शेड्यूलमध्ये असेल, तो आपल्या चॅनलला अवेलेबल होईल. तर तो चॅनलला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं, आता जो काही प्रवेश अर्ज भरण्याचा दिनांक होता तो होता 17 जुलै. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याची सुद्धा राहिले असतील काही डॉक्युमेंट वगैरे प्रॉब्लेममुळे. तर आता त्यांना एक संधी उपलब्ध झालेली आहे की 27 जुलै 2025 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. 27 जुलै 2025 लक्षात घ्यायची सगळ्यात महत्त्वाची तारीख. आणि आता थोडं लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की यानंतर शेड्यूल वाढेल किंवा एक्सटेन्शन भेटेल याची गॅरंटी नाही. त्यामुळं आता फॉर्म भरून घ्या. त्यानंतर बघा, महत्त्वाच्या तारखा आपण बघू. बघा, जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती आता लागणार आहे 31 जुलै 2025ला. आपल्याला माहित होतं 21 तारखेला आपण वाट बघत होतो का बरं मेरिट लिस्ट लागली. तर ते एक्सटेंड झालेलं आहे, त्यामुळे ती मेरिट लिस्ट लागली नाही. आणि आता जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती 31 जुलै 2025ला आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर का आपलं नाव नसेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव नसेल, तर समजायचं आपल्या अर्जामध्ये काहीतरी चुकी आहे. ठीक आहे, मग आपण लॉग इन करून बघायचं, त्याच्यामध्ये दिलेलं असतं. आपल्या एखाद्या डॉक्युमेंटमध्ये वगैरे अडचण वगैरे असतील तर ते बघायचं काय अडचण आहे, आणि ती सुधार करण्याचं, जी काय आपण चुकी झालेली आहे ती सुधारण्याचं तारीख दिलेली बघा. ऑनलाईन तक्रार नोंदणीचा कालावधी 1 ऑगस्ट 2025 ते 3 ऑगस्ट 2025, 1, 2, 3 या 3 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, जे काही तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये चुकी असतील त्या दुरुस्त करू शकता. म्हणजे तुमच्या काय आपल्या फॉर्ममध्ये चुकी असतील, काही डॉक्युमेंटमध्ये चुकी असतील, ते तुम्हाला त्या याच्यामध्ये दिलेलं असतं तुमच्या लॉग इनमध्ये. ठीक आहे. आणि तुम्ही दुरुस्ती केल्यानंतर काय लागणार आहे, फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. बघा, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी कधी लागणार आहे, 5 ऑगस्ट 2025. 5 ऑगस्ट 2025ला काय लागणार आहे, तुमची अंतिम गुणवत्ता यादी किंवा फायनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आलं तर समजायचं की आपलं काहीतरी चुकी आहे फॉर्ममध्ये. मग ते आपल्याला दुरुस्त करून घ्यायची दिलेल्या दिनांकामध्ये. आता आपण ते दिनांक बघितले कोणते आहेत तर. आणि त्यानंतर मग तुम्ही जे CET सेलनं जी चुकी दिलेली आहे तुमची, ती जर तुम्ही दुरुस्त केली तर तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येईल 5 ऑगस्ट 2025ला. आणि फायनल मेरिट मध्ये लिस्टमध्ये नाव येणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली नाही, म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये जी काही चुकी असेल ती दुरुस्त केली नाही डॉक्युमेंट संबंधी, तर तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार नाही आणि तुम्ही राऊंडच्या बाहेर जाऊ शकता. ठीक आहे. तर त्यामुळं ती दक्षता घ्यायची आहे. ठीक आहे. तर पहिले मेरिट लिस्ट साठी उपलब्ध जागांची प्रसिद्धी कधी भेटणार आहे, कधी येणार आहे, 5 ऑगस्ट 2025ला. आणि सगळ्यात महत्वाचं लोकांचा प्रश्न असतो की महाविद्यालयाचे प्रिफरन्स कधी द्यायचे, प्राधान्यक्रम कधी द्यायचे, महाविद्यालयाचं नाव कधी अर्जामध्ये टाकायचंय. तर ते बघा, पहिल्या प्रवेश फेरी करता महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देणे 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट. 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट या दिवशी तुम्हाला ते ऑप्शन्स फॉर्म फर्स्ट राऊंड करता भरायचे आहे. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी म्हणजे पहिल्या राऊंडचं तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं ते कधी कळणार आहे, तर 9 ऑगस्ट 2025ला 5:30 नंतर ती लिस्ट आपल्याला अवेलेबल होईल. 9 ऑगस्ट 2025. ठीक आहे. आणि हे सगळे जे अपडेट आहे वेळोवेळी चॅनलला तुम्हाला भेटणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा, पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला जे कॉलेज भेटलं
त्याचा रिपोर्टिंगचा कालावधी जो आहे म्हणजे त्या महाविद्यालयाला रिपोर्ट करण्याचा 10-11-12, 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, ठीक आहे, तुम्हाला ते रिपोर्ट करायचंय महाविद्यालयाला. त्यानंतर काही महत्त्वाच्या तारखा असतील ते आपल्याला बघायचे आहेत. सर्व व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, महत्त्वाची माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यानंतर बघायचंय पहिल्या प्रवेश फेरीतील शेवटच्या विद्यार्थ्याचा कट ऑफ समजा. म्हणजे पहिली राऊंड झाला तर पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येक महाविद्यालयाचा कॅटेगरी वाईज कट ऑफ अवेलेबल होणार आहे. कधी? 13 ऑगस्ट 2025ला. म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज ओबीसी, एससी, एसटी, प्रत्येक कॅटेगरी वाईज महाविद्यालयाचा कट ऑफ काय होता, ठीक आहे. मग त्यानुसार तुम्हाला अनालिसिस करता येईल महाविद्यालयाचा कट ऑफ आणि तुम्हाला असणारे मार्क्स यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे. जवळपास जर असेल एखादं महाविद्यालय तुम्हाला जे पाहिजे ते, मग ते तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या प्रवेश फेरी करता जेव्हा आपण प्रिफरन्स देणार आहे, कधी 13 आणि 14 ऑगस्टला प्रिफरन्स द्यायचंय, तेव्हा तुम्ही त्या महाविद्यालयाचं नाव ऍड करू शकता. म्हणजे प्रत्येक फेरी दरम्यान तुम्हाला काय करता येईल, प्रवेश सॉरी प्राधान्यक्रम महाविद्यालयाचे देता येणार आहेत. म्हणजे फर्स्ट राऊंडला वेगळे तुम्ही टाकू शकता शकता बरं का, दुसऱ्या राऊंडला वेगळे टाकू शकता आणि तिसऱ्या राऊंडला पण वेगळे टाकू शकता. आणि याचा डिसिजन तुम्ही या मेरिट लिस्ट जे आहे, कट ऑफ लिस्ट राऊंडची, पहिला राऊंड झाला समजा आणि त्या पहिल्या राऊंडमध्ये पर्टिक्युलर तुम्हाला जे महाविद्यालय पाहिजे त्याचा कट ऑफ किती होता त्याचं अनालिसिस करून तुम्ही दुसऱ्या प्रवेश फेरीचं काय करू शकता, प्रिफरन्स देऊ शकता. त्यानंतर दुस तुम्ही 13 आणि 14 ऑगस्टला काय टाकलं, प्रिफरन्सेस टाकले, तर 16 ऑगस्ट 2025ला तुम्हाला दुसऱ्या प्रवेश फेरीचं काय आहे, किंवा दुसरा राऊंड आपण म्हणू तो लागणार आहे, की दुसऱ्या राऊंडचे कॉलेज तुम्हाला समजतील. त्यानंतर त्याचा रिपोर्टिंगचा कालावधी 17 ते 19, 17, 18, 19 हे 3 दिवस तुम्हाला काय उपलब्ध असेल रिपोर्टिंगसाठी, ठीक आहे. सगळ्या महत्त्वाच्या तारखा आणि वेळोवेळी येणारे अपडेट आपल्या चॅनलला उपलब्ध राहतील, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीचा किंवा दुसऱ्या राऊंडचा जो कट ऑफ आहे कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला उपलब्ध होणार आहे 20 ऑगस्ट 2025ला. 20 ऑगस्ट 2025ला तुम्हाला काय हा कट ऑफ अवेलेबल होईल दुसऱ्या राऊंडचा. ज्यानुसार तुम्ही तिसऱ्या राऊंडचे जे काही प्रिफरन्सेस असतील ते प्राधान्यक्रम असतील, प्रिफरन्सेस असतील ते देऊ शकता. म्हणजे तिसऱ्या राऊंड करता महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देणे याच्यासाठी 20 ऑगस्ट 2025 आणि 21 ऑगस्ट 2025 असे तीन काय दिनांक दिलेले आहेत. सॉरी, दोन, 20 आणि 21, ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रवेश फेरीची यादी जी लागणार आहे ती आहे 23/8/2025ला. 23/8/2025ला तुम्हाला तिसरी यादी अवेलेबल होईल, ठीक आहे, की तुम्हाला कोणतं महाविद्यालय भेटलेलं आहे तिसऱ्या यादीमध्ये. ते तुम्हाला कधी कळणार आहे, 23 ऑगस्ट 2025ला. आणि त्यानंतर रिपोर्टिंगचा कालावधी, जे काही महाविद्यालय तुम्हाला भेटलं त्याचा रिपोर्ट करण्याचा कालावधी जो आहे तिसऱ्या राऊंडचा, 24 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025, 24, 25, 26, ठीक आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ते रिपोर्टिंग तिसऱ्या राऊंडच्या मध्ये कॉलेज जे भेटले त्याचं कालावधी तो दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही 15 नंबरचा पॉईंट सगळ्यात महत्वाचा, 24, 25, 26, 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे. ज्या उमेदवारांनी, ठीक आहे, ज्या उमेदवारांनी, काही जे कॅन्डिडेट असतील, काही विद्यार्थी असतील, त्यांनी बऱ्याच जे काही डॉक्युमेंट असतील त्याच्या पावत्या जोडलेल्या आहेत, ठीक आहे, ठीक आहे, प्रमाणपत्राऐवजी पावती अपलोड केलेली असेल, तर अशा उमेदवारांनी या कालावधीमध्ये सदरचे मूळ प्रमाणपत्र त्यांच्या लॉग इन मध्ये अपलोड करावे. कळलं का? काय? 24, 25, 26, 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता, सगळ्यात महत्वाचं, की तुम्ही जे काही पावत्या अपलोड केलेल्या आहे त्याच्याऐवजी तुम्हाला प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. म्हणजे एखाद्याची कास्ट व्हॅलिडिटी नसेल आणि त्यांनी सध्या पावती अपलोड केलेली असेल, पण तुम्हाला 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट या 3 दिवसामध्येच
ती कास्ट व्हॅलिडिटीची पावती असेल किंवा कोणत्याही सर्टिफिकेटची पावती असेल ती अपलोड करावीच लागेल. ठीक आहे. एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी जर का कास्ट व्हॅलिडिटीची पावती जोडली आणि या दिनांकामध्ये त्यांनी व्हॅलिडिटी अपलोड केली नाही, तर त्याचा जो अर्ज आहे तो ओपनमध्ये जाऊ शकतो किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. एक्झॅक्ट काय होईल, पण त्यांनी हा दिनांक दिलेला आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला, ठीक आहे, अडचण येऊ नये म्हणून सांगतो की या तारखेपर्यंत तुमचं जे काही प्रमाणपत्र असेल ते काढून घ्यायचं आहे. लवकरात लवकर त्याचं मागे लागायचं आणि ते करून घ्यायचं. व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिनल असेल, ठीक आहे, तर ते तुमच्या ऍडमिशनला प्रॉब्लेम येऊ शकतो. मे बी कॅन्सल सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळं हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, की डॉक्युमेंट्स कधीपर्यंत पाहिजेत आपल्याला, तर 24, 25, 26. ठीक आहे. लास्ट डेट आहे 26 ऑगस्ट 2025. ठीक आहे. त्यानंतर बघा, तिसऱ्या राऊंडचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला अवेलेबल होईल कधी, 27 ऑगस्टला. 27 ऑगस्टला तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ जो आहे तो तुम्हाला अवेलेबल होईल. त्यानंतर रिक्त जागा समजणार आहे. सगळ्या तिन्ही राऊंड झाल्यानंतर सुद्धा काही रिक्त जागा राहतात. ठीक आहे. तर त्या 29, ठीक आहे, सॉरी, रिक्त जागा असतात तर त्याकरता स्पॉट ऍडमिशन म्हणू आपण त्याला. केंद्रनीय आहे, केंद्रीभूत प्रवेश फेरी म्हणतो आपण त्याला. स्पॉट ऍडमिशन जी आहे ती 29 ते 3 सप्टेंबर, 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान ती सेंटरनी आहे, होणार आहे. म्हणजे प्रत्येक सेंटर दिलेले आहेत की जिल्हा वाईज सेंटर त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर आप म्हणजे आपल्याला एखाद्याला समजा पर्टिक्युलर महाविद्यालय, समजा एखाद्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या महाविद्यालयामध्ये जर प्रवेश घ्यायचा, तर त्यांच्यासाठी सेंटर कोणतं आहे? अकोला. ठीक आहे. मग असे वेगवेगळ्या महाविद्यालयांचे वेगवेगळे सेंटर आहेत. तर त्या सेंटरला तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. तर बघा, त्याच्यासाठी पण काही क्रायटेरिया दिलेला आहे की 29 ऑगस्टला 85 आणि त्यापेक्षा अधिक जर पर्सेंटाईल असेल, ठीक आहे, अंतिम म्हणजे सगळं 7-12 वगैरे पकडून बरं का, तर त्यांच्यासाठी दिनांक दिलेले आहे 29/8. नंतर 30 तारखेला 65 व त्यापेक्षा अधिक, आणि 31 तारखेला 50 व त्यापेक्षा अधिक, आणि 1 सप्टेंबर 35 पेक्षा अधिक, 35 व त्यापेक्षा अधिक, आणि 2 तारखेला, 2 सप्टेंबरला सर्व पात्र जे काही उमेदवार असतील ते, आणि 3/9/2025ला, 3 सप्टेंबरला सर्व पात्र उमेदवार जागांच्या रूपांतरासह. म्हणजे काय होते, एखाद्या वेळेस हे सर्व झाल्यानंतर 85 वाले झाले, 65 वाले झाले, तर काही कॅटेगरी वाईज जागा असतात. ठीक आहे. समजा एखादी SC कॅटेगरी धरू आपण, किंवा ST धरू, ठीक आहे, किंवा OBC धरू, किंवा कोणतीही एखादी कॅटेगरी असेल आणि त्याची जर जागा खाली राहिली असेल, एखादा उमेदवार त्या ठिकाणी भेटलाच नाही या मार्क्स पैकी सुद्धा, तर मग 3 सप्टेंबरला काय होतं, ती जागा कन्वर्ट होती ओपन टू, ठीक आहे, कन्वर्ट होती ओपनसाठी. कन्वर्ट टू ओपन म्हणजे सीओ कॅटेगरी आपण त्याला म्हणू. कन्वर्ट टू ओपन म्हणजे ही सर्वांसाठी अवेलेबल राहते. मग ती कधी राहील? 3 सप्टेंबर 2025ला. ठीक आहे. तर हे सगळं महत्वाच्या ज्या काही तारखा असतील त्या आहेत. आणि त्यानंतर एक शेवटची तारीख जी की महत्वाची असू शकते काही विद्यार्थ्यांसाठी, की मॅनेजमेंट कोटा आपण त्याला म्हणू. ते मॅनेजमेंट कोटा जे आहे, महाविद्यालय स्तरीय प्रवेश फेरी, ती कधी आहे? 4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर मॅनेजमेंट कोटा संबंधी जे काही प्रक्रिया असेल, प्रत्येक महाविद्यालयामध्ये मॅनेजमेंट कोटा असतोच असं नाही, तर तुम्हाला त्या महाविद्यालयात जाऊन तिथं भेट देऊन विचारपूस करून निर्णय घ्यायचे आहेत. तर हे सगळं BSc ॲग्रिकल्चर ऍडमिशन प्रोसेसचं सुधारित वेळापत्रक आपण बघितलेलं आहे. तर अजूनही काही याच्यामध्ये अपडेट असतील, ठीक आहे, तर ते आपण वेळोवेळी या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.